नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकामध्ये ही अडचण बऱ्याच शेतकऱ्यांना येते की खालून जी मूळकूज आहे ती मोठ्या प्रमाणात होते. आता मूळकूज होण्याचं प्रथम कारण काय? पहिली गोष्ट रूट डेव्हलपमेंट होत नाही. रूट डेव्हलपमेंट न होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण इथं हे असतं की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीमध्ये असतो आणि ते जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य रोग आहे त्याचं त्याचं आक्रमण आपल्या कांदा पिकावरती झालं की तिथं कांद्याची वाढ खुंटते आणि कांदा वरून पिवळा पडत पडत फार सडून जातो आणि तिथे आपल्याला कांद्याच्या रूट ज्या आहेत त्या खराब झालेल्या जाणवतात. अशा वेळेस आपण काय उपाययोजना करू शकतो जेणेकरून ही मर जी आहे ती त्वरित थांबेल? पहिली एक गोष्ट सांगतो, सल्फर सारखं बुरशीनाशक तुम्ही जमिनीमध्ये फोकू शकता. तिथे सुद्धा तुमची ही मर नियंत्रणात येऊ शकते. मार्केटमध्ये जसं टेक्नोजेट सारखं चांगलं सल्फर आपल्याला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की कॉपर ऑक्झिक्लोराइड जर तुम्ही पाण्यानं सोडलं 500 ग्रॅम प्रति एकर तर तिथे सुद्धा तुमचा बुरशीजन्य रोगांपासून बचाव होऊ शकतो आणि कांद्याची मर थांबू शकते. एक चांगलं बायोलॉजिकल ऑप्शन सांगतो, जर ते स्प्रे केलं. आता आयपीएल बायोलॉजिकलने मार्केटमध्ये 500 ग्रॅम मध्ये 5% जे एसपी फॉर्म्युलेशन मध्ये जे काही प्रोडक्ट आणलेले आहेत अतिशय ग्रेट रिपोर्ट त्याचे आपल्याला बघायला भेटतात. तर त्याचं जे आहे ते ट्रायकोडर्मा विरदी 5% एसपी मध्ये येतं. ते 500 ग्रॅम आपल्याला घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी. सोबतच जे मार्केटमध्ये सुडोमोनास फ्लोरोसेन्स जे भेटतं 5% ते आपल्याला इथं 500 ग्रॅम घ्यायचंय आणि त्याच्यासोबत आपल्याला बॅसिलस 250 ग्रॅम घ्यायचंय. तिघांचं कॉम्बिनेशन घेऊन आपण आपल्या पिकावरती फवारणी केली किंवा पाण्यानं जरी सोडलं उत्तम आणि तत्परतेने रिपोर्ट ह्या सड म्हणजे कांद्यामध्ये जी सड होते किंवा कांद्यावरती जो करपा येतो या सगळ्या बुरशीजन्य रोगांवरती ग्रेट रिपोर्ट त्या फवारणीचे आपल्याला भेटतात. स्टे ट्यून्ड.